पण आढावा आपण घेऊयात। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीमध्ये विजय मिळवल्याबद्दल राज्यातील जनतेचे आभार मानले। महाराष्ट्र विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे देखील मोदी म्हणाले। राज्यात भाजप महायुतीच्या विजयाबद्दल अमित शहांनी फडणवीस आणि महायुतीच्या नेत्यांचे अभिनंदन केले। एनडीएच्या विकासाच्या व्हिजनला जनतेने आशीर्वाद दिल्याचं ट्विट करत त्यांनी राज्यातील नेत्यांचं कौतुक केले। महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर जळगावच्या नशिराबादेत गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला। नशिराबाद बस स्थानक परिसरामध्ये ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करत विजयी उमेदवारांना खांद्यावर उचलून जल्लोष करण्यात आला। आमदार सुहास कांदे यांनी मनमाड आणि नांदगावचा गड राखला। दोन्ही नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीचा धुव्वा उडवत थेट नगराध्यक्षपदासह नगरसेवकांनी पूर्ण बहुमत मिळवलं। नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकल्यानंतर सुहास कांदेंनी मतदारांचे आभार मानले। अमरावतीच्या अंजनगाव सुरजी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आशा बानो रशीद खान यांचा 124 मतांनी पराभव झाल्यामुळे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या आक्रमक झाल्यात। अंजनगाव सुरजीमध्ये भाजपचे अविनाश गायगोल नगराध्यक्षपदी निवडून आले। भुसावळ नगर परिषदेच्या निवडणुकीत मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नीचा पराभव झाला। माझ्या पत्नीचा झालेला पराभव मान्य आहे असं म्हणत मंत्री सावकारेंनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली। माजी आमदार संतोष चौधरी यांच्या हातात भुसावळकरांना सत्ता द्यायची होती ती त्यांनी दिली असं मंत्री सावकारे म्हणाले। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वरणगावच्या नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी बाजी मारली आहे। भाजपचे श्यामला झांबरे यांचा पराभव करत सुनील काळेंनी बाजी मारल्यामुळे मंत्री रक्षा खडसे आणि संजय सावकारेंना हा मोठा धक्का बसलाय। नशिराबाद नगर परिषदेतील विजयानंतर भाजप सेना युतीचे उमेदवार योगेश पाटील यांना अश्रू अनावर झाले। दीर्घ संघर्ष आणि जनतेच्या विश्वासाचं फळ मिळाल्याची भावना योगेश पाटलांनी व्यक्त केली। नाशिक जिल्ह्यात शिवसेनेसह महायुतीला मोठं यश मिळाल्याची भावना मंत्री दादा भुसेंनी व्यक्त केली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेचे 5 नगराध्यक्ष आणि 92 नगरसेवक निवडून आलेत, त्यामुळे मंत्री भुसेंनी मतदारांचे आभार मानले। अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ठेका धरला। धैर्यशील मोहिते पाटलांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। हिंगोली जिल्ह्यात महायुतीचं प्राबल्य आहे, मात्र शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही असं हेमंत पाटील म्हणाले। पुढच्या वेळेस प्रयत्न करून प्रचंड मोठा विजय खेचून आणू असं देखील आमदार हेमंत पाटील यांनी स्पष्ट केलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचं फोनवरून अभिनंदन करत बार्शीकरांचे आभार मानले। बार्शी नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळाल्याने फडणवीसांनी मतदारांचे देखील आभार मानले। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीत पुन्हा एकदा 5व्यांदा शिवसेनेचा नगराध्यक्ष बनलेला आहे। नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रफुल्ल चटकी यांना मोठा विजय मिळालाय। उत्तम व्हॉलीबॉल खेळाडू आणि चिकाटीचे प्रशिक्षक अशी देखील त्यांची ओळख आहे। शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांच्या मतदारसंघातील दोघं पालिकेमध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला। तळोदा नगरपालिकेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार भाग्यश्री चौधरी विजयी झाले आहेत। वडगाव नगर पंचायतच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये थरारक निकाल पाहायला मिळाला। राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनीता राहुल ढोरे या अवघ्या एका मताने विजयी झाल्या, तर भाजपच्या पूजा आतिश ढोरे यांना एका मताने पराभव स्वीकारावा लागला। बारामतीमध्ये 2 नगरसेवक अपक्ष निवडून आलेत। यशपाल पोटे यांचा दणदणीत विजय झालाय। यशपाल पोटेंनी राष्ट्रवादीच्या जितेंद्र दुजर यांचा पराभव केला, तर प्रभाग क्रमांक 20 मधून निलेश इंगोले यांचा विजय झाला। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीत दीपक केसरकरांना भाजपने धक्का दिलाय। दरम्यान भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केसरकरांच्या कार्यालयासमोर जल्लोष केला। सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये 24 पैकी 13 नगरसेवक संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीचे निवडून आलेत। आमदार रोहित पाटलांना जोरदार धक्का देत विजयाचा गुलाल उधळलाय।
निकालानंतर राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवार स्वरूपा खोमणे जेजुरी गडावर आल्या। यावेळी कमानीजवळ भंडाऱ्याची उधळण करण्यात आली। भंडारा उधळताना पायथ्याशी आगीचा भडका झाला। यामध्ये 18 जण जखमी झाले। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपने निर्विवाद वर्चस्व कायम राखले। भाजपचे 129 नगराध्यक्ष तर 3000पेक्षा अधिक नगरसेवक विजयी झाले। या विजयासह भाजप नंबर 1चा तर शिवसेना दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरलाय। नगर परिषद आणि नगरपंचायतीतील यशानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जंगी सेलिब्रेशन केले। राज्यभरात मुंबईतही भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला। पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं वर्चस्व राखल्याचं पाहायला मिळालं। 8 नगर परिषदांवर राष्ट्रवादीने आपला झेंडा फडकवलाय। बारामती, माळेगाव, जेजुरी, इंदापूर, दौंड, भोर, जुन्नर आणि शिरूर या नगर परिषदांवर राष्ट्रवादीने सत्ता मिळवली आहे। कागल नगर परिषदेवर हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी आपलं वर्चस्व राखलं। राष्ट्रवादी शाहू आघाडीने नगराध्यक्षपदासह सर्व 23 जागांवर विजय मिळवलाय। नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सविता माने यांचा विजय झाला। शिवसेनेच्या संजय मंडलिकांना कागलमध्ये मोठा धक्का बसलाय। विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। सांगली जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या ईश्वरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपलं वर्चस्व सिद्ध केलंय। आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने विरोधकांचा धुव्वा उडवत नगर परिषदेवर एक हाती सत्ता मिळवली। नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आनंदराव मलगुंडे विजयी झाले असून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने तब्बल 23 जागा जिंकत निर्विवाद बहुमत मिळवले। संगमनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये जनतेने पुन्हा एकदा बाळासाहेब थोरात आणि तांबेंना साथ दिली आहे। 30 पैकी 27 जागांसह नगराध्यक्षपद थोरात तांबे गटाला मिळाले। शिवसेनेला अवघी 1 जागा मिळाली असून 2 अपक्ष नगरसेवक हे निवडून आलेत। आमदार सत्यजित तांबे यांनी पत्नी मैथिली तांबे तब्बल 16,000पेक्षा जास्त मतांनी निवडून आलेत। संगमनेरच्या जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरू असं मैथिली तांबे यांनी म्हटलंय। चुरशीच्या ठरलेल्या सांगोला नगर परिषदेमध्ये शिवसेना आमदार शहाजी बापू पाटलांनी एक हाती सत्ता खेचून आणली आहे। शहाजी बापूंनी विरोधी भाजप आणि शेकापला पराभवाची धूळ चालली। शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आनंदा माने यांचा 4775 मतांनी विजय झालाय। चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगर परिषदेमध्ये काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवली आहे। मूल नगर परिषदेमध्ये एकूण 20 जागांपैकी तब्बल 18 जागांवर विजय मिळवून काँग्रेसच्या एकता समर्थ नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत। या विजयानंतर ढोल ताशांच्या तालावर विजय वडेट्टीवार यांनी ठेका धरला। हिंगोली नगर परिषदेमध्ये शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार रेखाताई बांगर विजयी झाले आहेत, तर त्यांचे पती श्रीराम बांगर हे देखील नगरसेवकपदी विजयी झाले। या विजयानंतर जल्लोष करण्यात आला। श्रीराम बांगर आणि रेखाताई बांगर हे आमदार संतोष बांगर यांचे मोठे बंधू आणि वहिनी आहेत। ही निवडणूक आमदार संतोष बांगर यांनी प्रतिष्ठेची केली। नाशिकमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरलाय। 11 पैकी 5 जागांवर शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आलेत। भाजप आणि राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहेत, तर नाशिक जिल्ह्यामध्ये मवियाचा सुपडा साफ झाला। एकही जागेवर मवियाला नगराध्यक्षपद हे राखता आलं नाही। अंबरनाथ नगर परिषदेवर भाजपने आपला झेंडा रोवला आहे। भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील यांचा 6000 मतांनी विजय झालाय। भाजपने नगराध्यक्षपदी विजय मिळवला असला तरी नगरसेवक कमी निवडून आलेत। शिवसेनेचे भाजपपेक्षा जास्त नगराध्यक्ष हे निवडून आले। दौंड नगर परिषदेमध्ये अवघ्या 23 वर्षांच्या दुर्गादेवी जगदाळे या तरुणीची नगराध्यक्षपदी निवड झाली, तर वडील इंद्रजित जगदाळे हे नगरसेवकपदी विराजमान झालेत। मुलगी नगराध्यक्षपदी निवडून आल्याने वडिलांनी आनंद व्यक्त केलाय। कराडला शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांच्या युतीचा मोठा विजय झालाय। शिवसेनेचे राजेंद्र सिंग यादव नगराध्यक्षपदी विजयी झालेत, तर कराडमध्ये भाजप आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला। जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांना पराभवाचा धक्का बसलाय। गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज महापालिकेवर भाजपने स्पष्ट बहुमत मिळवलंय। भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लता सुंदरकर विजयी झाल्यात।
या ठिकाणी भाजपचे 12 उमेदवार विजयी झालेत, तर काँग्रेसला 6 जागांवर समाधान मानावं लागलंय। या ठिकाणी राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडून आलेत। निकाल जाहीर होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केलाय। गडचांदूर नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप बंडखोर निलेश ताजणे विजयी झाले आहेत। भाजप आमदार देवराव भोंगळे यांना मोठा धक्का बसला आहे। त्यांच्या मतदारसंघातील दोन्ही नगर परिषदांमध्ये भाजपचा पराभव झालाय। धाराशिव जिल्ह्यात महायुतीला घवघवीत यश मिळालंय। या यशानंतर आमदार राणा पाटलांनी ओमराजे निंबाळकरांवर निशाणा साधलाय। लोकांचं काम करणाऱ्यांना जनतेने संधी दिली असून नुसतंच बोलवच्चन करणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे, अशी टीका राणा पाटलांनी केली आहे। कणकवली नगर परिषद निवडणुकीमध्ये नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे। 15 पैकी 8 जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्षपदी शहर विकास आघाडीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार संदेश पारकर विजयी झाले। पारकर यांच्या विजयाने मंत्री नितेश राणे यांना मोठा धक्का बसला। मावळ तालुक्यामध्ये तळेगाव नगर परिषदेमध्ये तसेच वडगाव नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीला चांगले यश मिळालं। राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळकेंच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादीने घवघवीत यश मिळवलंय। राष्ट्रवादीचे तब्बल 16 उमेदवार निवडून आले। बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमध्ये भाजपच्या अपर्णा फुंडकर विजयी झाल्या आहेत। हा विजय जनतेचा असून जनसेवेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकणार असल्याचं यावेळी विजयी नगराध्यक्षांनी सांगितलं। वर्धा नगर परिषदेवर काँग्रेसने आपली सत्ता राखली आहे। काँग्रेसचे सुधीर पांगुळ नगराध्यक्षपदी विजयी झाले। त्यावेळी बोलताना माजी मंत्री रणजित कांबळेंनी पंकज भोयरांवर टीका केली आहे। जिथे काँग्रेसची सत्ता आली आहे तिथे आम्ही गावाचा विकास पालिकेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी म्हटलं। बीड नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली। 35 वर्षांच्या भाजपच्या सत्तेला सुरुंग लावत राष्ट्रवादीने आपलं वर्चस्व सिद्ध केलं। चिपळूण नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून संदीप भिसे या नगरसेवक पदाच्या उमेदवाराचा एकामताने विजय झाला। अटीतटीच्या लढतीत संदीप भिसे यांचा विजय झाला। नंदुरबार नगर परिषदेच्या निकालात शिवसेनेने बाजी मारली आहे। विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्ना रघुवंशी नगराध्यक्षपदी निवडून आल्या आहेत। या विजयानंतर शिवसैनिकांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। परभणी जिल्ह्यात महायुतीने आपलं वर्चस्व कायम ठेवले तर महाविकास आघाडीचा सुपडा साफ केलाय। भाजपने नगराध्यक्षपदासाठी जिंतूर आणि सेलू या ठिकाणी विजय संपादन केला, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने गंगाखेड आणि मानवत येथे नगराध्यक्षपद मिळवलं। पाथरी नगरपालिकेवर नगराध्यक्षपदाचा झेंडा रोवला। अकोल्याच्या हिवरखेडमध्ये भाजपच्या सुलभा दुतोंडे यांनी बाजी मारली आहे। भाजपने बाजी मारत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केलाय। अटीतटीच्या लढतीत सुलभा दुतोंडेंचा विजय झाला। श्रीवर्धनमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अतुल चौगुले नगराध्यक्षपदी विजयी झालेत। मात्र अतुल चौगुले आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान भरत गोगावलेंनी विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी नगर परिषदेमध्ये भाजपच्या तेजस्विनी कथले यांचा नगराध्यक्षपदी विजय झालाय। माजी आमदार राजेंद्र राऊतांच्या नेतृत्वात बार्शी नगर परिषदेमध्ये भाजपची सत्ता आली, त्यामुळे आमदार दिलीप सोपल यांना मोठा धक्का बसलाय। कर्जत नगरपालिका निवडणुकीमध्ये सासू सुनेची लढत पाहायला मिळाली। या चुरशीच्या लढतीत सासूबाई पुष्पा दगडे या 3889 मतांनी विजयी झाल्यात, तर सुनबाई स्वाती लाड यांचा दारुण पराभव झालाय। कर्जत नगरपालिका ही शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांचा बालेकिल्ला आहे, मात्र नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा झालाय। मंचर नगर परिषदेवर शिवसेनेने झेंडा फडकवला। नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजश्री गांजाळे विजयी झाल्या। विजयानंतर राजश्री गांजाळे भावनिक झाल्या। इंदापूर नगर परिषदेच्या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार भरत शहा यांचा विजय झाला। विजयी उमेदवारांनी मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढली। वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये नगराध्यक्षपदी भाजपच्या नयना तुळसकर विजयी झाल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या शुभांगी डोंगरे यांचा दारुण पराभव झालाय। भाजपचे आमदार समीर कुणावर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे अतुल वांदिले यांची प्रतिष्ठा पणाला होती। विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केलाय।
मंगरुळपीर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे अशोक परळीकर विजयी झालेत. भाजप उमेदवार दिलीप रत्न पारखींच्या पराभवामुळे आमदार श्याम खोडे यांना मोठा धक्का बसला असून राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी नगर परिषदेवर आपला झेंडा रोवला. जालन्यातील भोकरदन नगर परिषदेवर राष्ट्रवादी शरद पवारांच्या पक्षानं सत्ता मिळवली आहे. मिर्झा समरीन नगराध्यक्षपदी विजयी झाल्यात. त्यामुळे भाजप नेते रावसाहेब दानवे यांना जोरदार धक्का बसलाय. राष्ट्रवादी पक्षाच्या समरीन मिर्झा विजयी होताच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार मिरवणूक काढली. यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या घरासमोर माजी आमदार चंद्रकांत दानवेंनी जोरदार जल्लोष साजरा केला. शिंदखेडा नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्री जयकुमार रावल यांना धक्का दिलाय. शिंदखेड्यामध्ये राष्ट्रवादीनं विजय संपादित केला. विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलाबाची उधळण करत जल्लोष केला. यावेळी पैशांची देखील उधळण करण्यात आली. जल्लोष दरम्यान नोटा उधळण्यात आल्यात. राष्ट्रवादीच्या कलावती माळी या ठिकाणी विजय झाल्यात.